या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी. सोलापुरात एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचं जबरदस्तीने धर्मांतर करून लग्न केल्याचा प्रकार समोर आला. सोलापूर शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्यानंतर तिचं जबरदस्तीने धर्मांतर करत लग्न केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी सोलापुरात वकिलासह 5 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोलापुरातल्या विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतला हा प्रकार असून आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली आहे. इस्राईल शेख, उजेब शेख, ॲडव्होकेट अब्दुल्ला खतीब या 3 जणांना पोलिसांनी अटक केली असून अन्य 2 आरोपी अद्याप फरार आहेत. मात्र या घटनेनं शहरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार यातील आरोपी इस्राईल शेख हा पीडित अल्पवयीन मुलीचा सतत पाठलाग करत होता. डिसेंबर 2024 मध्ये त्यानं पीडितेचे फोटो आणि व्हिडिओ मिळवत तिला ब्लॅकमेल केलं. त्यानंतर मित्र उजेब शेख याच्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. डिसेंबर 2025 मध्ये पीडित मुलीला आरोपी इस्राईल यानं लग्नाचं आमिष दाखवत तिला शहर काझी कार्यालयात नेलं. इथे ॲडव्होकेट अब्दुल्ला खतीब यानं लग्नासाठी धर्मांतर आवश्यक असल्याचं सांगत काही कागदपत्रावर तिची सही घेतली. दरम्यान यावेळी जबरदस्तीने धर्मांतर करत तिचं लग्न लावल्यावर तिला काही महिने कर्नाटकातील कलबुर्गी इथं ठेवण्यात आलं. मात्र त्या ठिकाणी आरोपीचे आतेभाऊ आणि त्याच्या आईनं पीडितेला मारहाण केली, उपाशी ठेवून छळ केला अशा आशयाची तक्रार पीडित मुलीनं दिली आहे. दरम्यान तिच्या तक्रारीनंतर सोलापुरातील विजापूर रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील 3 जणांना अटक करण्यात आली आहे.